मंडळी, क्रिकेटच्या मैदानात आपल्या पोरींनी जो पराक्रम दाखवला त्यानं कोट्यवधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे। त्याचा जल्लोष देशभर सुरू असताना महिला डॉक्टरांच्या न्यायासाठी डॉक्टरांना सुद्धा आज रस्त्यावरती उतरावं लागलं। ही केवढी मोठी शोकांतिका म्हणावी लागेल। फलटण मधल्या डॉक्टरच्या आत्महत्येनंतर राज्यभरात वैद्यकीय क्षेत्रामध्ये संतापाची लाट आहे। डॉक्टरांच्या विविध संघटनांनी आज काम बंद आंदोलन केलं, न्यायाची मागणी केली। डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होत नाही असा आरोप डॉक्टरांचा आहे। तर डॉक्टर आत्महत्या प्रकरण दडपलं जात आहे असा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केला। एका सर्वेक्षणाच्या नुसार भारतातील 75% महिला डॉक्टरांना कामाच्या ठिकाणी शारीरिक किंवा मानसिक हिंसेला तोंड द्यावं लागतं आणि यात राजकीय दबावाचा वाटा लक्षणीय असल्याचं समोर आलं। पण जेव्हा हा दबाव राजकीय पातळीवरून येतो तेव्हा तो कॉल किंवा मेसेज ही विनंती नसते, धमकी बनते। फलटण मधल्या महिला डॉक्टरला सुद्धा अशाच दबावाला सामोरं जावं लागलं। त्या दबावाला झुगारत त्या नेक्सस विरोधात ती लढत होती। फिटनेस सर्टिफिकेट पासून ते पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यापर्यंत, हेराफेरी करण्यापर्यंत तिच्यावर दबाव टाकण्यात आल्याचे तिने लेखी आरोप केले। तिच्या मृत्यूनंतर फलटण मधील अनेक प्रकरण आता समोर येत आहेत। आपल्या भावाचा खून झाला, त्याला अपघात म्हणून दाखवलं गेलं, त्यासाठी डॉक्टरवर दबाव टाकला गेला असा खळबळजनक दावा एका तरुणीने केला। आपल्या भावाच्या खुन्यांना वाचवलं जातंय असा आरोप त्या पीडित बहिणीनं महाराष्ट्राच्या समोर येऊन हे सगळं सांगितलं। याचा अर्थ गुन्हे करायचे आणि ते दडपण्यासाठी खोटे रिपोर्ट मिळवायचे असं रॅकेट खरंच फलटण मध्ये काम करत होतं का? त्या रॅकेटनं खून पचवले का? त्या रॅकेटला डॉक्टर महिला अडथळा वाटत होती का? या सगळ्या प्रकरणातले जे वेगवेगळे कंगोरे समोर येत आहेत ते हादरवून टाकणारे आहेत आणि या प्रश्नांची उत्तर महाराष्ट्राला मिळणं गरजेचं आहे। आशा करूया या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काही उत्तर मिळतील। या सगळ्या प्रकरणाच्या तपासासाठी जी SIT नेमली गेली, पण केवळ तपासावर देखरेख ठेवण्यासाठी नेमणूक झाल्याचा आरोप विरोधक करतायत। सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे आम्ही सत्य समोर आणू आणि या सगळ्या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करू। कुटुंबियांनी मागणी केली आहे स्पेशल SIT नेमा। तिकडे परळीतल्या महादेव मुंडेंना कुणी मारलं याचं रहस्य उलगडायला तयार नाहीये। याला काय म्हणावं? खरं तर डॉक्टरांवर दबाव टाकणाऱ्यांनी आता या पुढच्या काळात त्यांच्यासाठी कायद्यात सुधारणा करून कठोर शिक्षेची तरतूद करणं गरजेचं आहे। वैद्यकीय निर्णयांना राजकीय हस्तक्षेपापासून संरक्षण मिळणं गरजेचं आहे आणि महिला डॉक्टरांसाठी स्वतंत्र तक्रार निवारण होणं सुद्धा गरजेचं आहे। कारण डॉक्टर हे नेत्यांचे कार्यकर्ते नाही आहेत, इथल्या सामान्य माणसाची जीवन रक्षक आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे। आणि या सगळ्या मुद्द्याची चर्चा आपण करणार आहोत। काही मूलभूत सवाल उपस्थित करूया आजच्या बडे मुद्द्याच्या माध्यमातून आणि त्या सगळ्या प्रश्नांची चर्चा करूया। फलटण प्रकरण दडपलं जात आहे, या विरोधकांच्या आरोपात सुप्रिया सुळेंनी जो आरोप केला त्याच्यात तथ्य आहे का? तुमचं मत नोंदवा। सगळ्यात शेवटी मी तो पोल दाखवणार आहे। पण महिला डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्तानं ऐरणीवर आलेला आहे का? हा प्रश्न सुद्धा आज आपण चर्चेला आणतोय। त्याचबरोबर खून पचवण्यासाठी खोटे रिपोर्ट मिळवणारं रॅकेट इथं खरंच काम करत होतं का? ज्या प्रकारच्या एका मागोमाग एक तक्रारी समोर येत आहेत आणि त्याच्यातले संशयास्पद सगळ्या गोष्टी समोर येत आहेत, त्यातून हा प्रश्न निर्माण होतोय। 4 पानी तक्रार अर्जाचा खरंच तपास होणार आहे का? हातावरच्या त्या सुसाईड नोट म्हणून जे सांगितलं जातंय त्याचा तपास सुरू झाला। विरोधी पक्ष राजकारण करतायत हा जो आरोप केला जातोय सत्ताधाऱ्यांकडून, त्याच्यात तथ्य आहे का? चला या सगळ्या प्रश्नांची चर्चा करूया। आपल्यासोबत मान्यवर पाहुणे या चर्चेत सहभागी झालेत। आपल्यासोबत महिला डॉक्टरचा भाऊ जोडला गेलेला आहे। आपल्यासोबत सेंट्रल मार्ड महिला प्रतिनिधी डॉक्टर ईश्वरी सोमवंशी जोडल्या गेलेल्या आहेत। आपल्यासोबत थोड्याच वेळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमाताई अंधारे असतील। आपल्यासोबत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण जोडले गेलेले आहेत। सुषमाताई तुमचं स्वागत, अजितराव तुमचं स्वागत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते महबूब शेख सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत। मी त्यांचं सुद्धा स्वागत करतोय। पण चर्चेची सुरुवात मी ताई तुमच्यापासून करतोय। आज दिवसभर तुम्ही ठिय्या मांडला आणि आता तिकडे माजी खासदार समोर येऊन उत्तर देत आहेत त्यांच्यावरच्या सगळ्या आक्षेपांच्या संदर्भातली। पण तुमचा आरोप हा आहे विरोधकांचा की हे सगळं प्रकरण दडपलं जात आहे। सरकारने SIT नेमली तरी सुद्धा तुम्ही समाधानी नाहीयेत।
असं तुम्हाला का वाटतंय की हे प्रकरण दडपलं जात आहे? पहिली गोष्ट मी आपल्याला सांगितली पाहिजे, की सरकारने एस-आय-टी अजिबात नेमलेली नाही. हम्म. सरकारने फक्त आणि फक्त तपासाच्या तपासावर देखरेख करण्यासाठी एक व्यक्ती नेमलेली आहे. हम्म. आणि अशी एक व्यक्ती नेमणं हे तपास कामात मोनोपोली निर्माण करू शकतं, म्हणून त्याच्यावर आक्षेप आहे. आणि आमचा तुमच्या एस-आय-टीवर पण विश्वास नाही, अशा असंख्य एस-आय-टी आतापर्यंत झालेल्या आहेत. आम्हाला जे करायचं आहे, तर आम्हाला उच्च न्यायालयाची चौकशी हवी आहे, एक. हम्म. दुसरं असं, की अख्खा दिवस मी माध्यमांच्या समोर एकच गोष्ट सांगत होते, की तुम्ही का उत्तरं देण्यासाठी तयार झालेला आहात? हम्म. म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकरांना स्वतःचा त्यांचा इन्नर कॉन्शियस का स्वतःला दोषी समजत आहे? अरे मी असं म्हणते, की मी तुमच्या फलटणमध्ये आलीये, माझ्यासोबत या, आमच्या लढ्यात मदत करा आणि आमच्या सोबत येऊन त्या पोलिस स्टेशनमध्ये चला. का बरं ते माझ्यासोबत आले नाही? हम्म. मी त्यांना अनेक वेळा म्हटलं, की तुम्ही या. आम्ही वाट बघत आहोत. मात्र ते आले नाही. ते म्हणाले, "मी आरोपांवरचं उत्तर देईन." म्हणजे आपण आरोपी आहोत हे त्यांनी स्वतःच मान्य केलं. ठीक हम्म. आहे. आता तिसरी गोष्ट, की याचं राजकारण होत आहे का? तर हम्म. जरा एकदा आम्ही सांगितलं पाहिजे, की आज एवढी लोकं महाराष्ट्रभरातनं तिथं जमली होती आणि डॉक्टर प्रमोद तिकडे होते. डॉक्टर प्रमोद आपल्याला सांगू शकतील, कुठल्याही पक्षाचा झेंडा तिथे नव्हता. हम्म. हम्म. किंवा कुठल्याही पक्षाचं बॅनर तिथे नव्हतं. विशेष म्हणजे आम्ही तिथे जे लोक बघितले, मी आणि प्रमोद आम्ही चक्रावून गेलो होतो, की आम्ही जेवढी लोक बोललोय, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक लोक पुढे आले, की माझा भाऊ मेलाय, माझ्या भावाचा खून झालाय, माझ्या हा. मुलाचा खून झालाय. हम्म. अशा अनेक माहिती. आणि सगळ्यात महत्वाची जी माहिती आम्हाला आज अजून एक धक्कादायक माहिती मिळाली, की आम्ही तिथे पोहोचल्यानंतर एक व्यक्ती आली. मला त्यांचं नाव डिस्क्लोज करायचं नाही. हम्म. ते मी यथावकाश त्याच्यावर बोलेन. पण त्यांनी असं म्हटलं, की हँगिंगच्या वेळचा मी पहिला इसम आहे इथला बघणारा. अ, म्हणजे एका पोलिसासोबत आत येऊन बघणारा. त्यावेळेला तिच्या अंगावर साधारणतः गुलाबी रंगाचा आणि चिकन टॉप, ज्याला थोडीसे असे सछिद्र असल्यासारखं असतं, असं छिद्रांची डिझाइन असल्यासारखा, जाळीदार. हम्म. तर असा चिकन टॉप तिच्या अंगावर होता आणि तिच्या अंगावर ब्ल्यू कलरची जीन्स होती. मात्र जेव्हा आम्ही खाली नंतर बेडशीट मध्ये तिला गुंडाळलं गेलं आणि बाहेर आणलं गेलं, तेव्हा मात्र मी शॉक्ड झालो, की तिच्या अंगावर ब्लॅक कलरची जीन्स होती आणि साधारणतः थोडासा पीच कलर आणि त्याच्यावरची फुलांचा टॉप होता. हम्म. हे फार महत्वाचं निरीक्षण मी आपल्याला सांगत आहे, जे तिथे आम्हाला ऐकायला मिळालं, एक. दुसरं असं, की तिथल्या पोलिसांचा जो निगरगट्टपणा होता, हम्म. म्हणजे इतके, मला असं हम्म. वाटतं, की परळी काहीच नाही त्याच्या पुढे. बर. परळी अगदी म्हणजे 1% पण नाही. हम्म. इतक्या वाईट पद्धतीची पोलीस यंत्रणा जर तिथली असेल, की किमान 50 ते 70 कुटुंब असे होते, जे धडाधड नाव घेत होते आणि सांगत होते, की पाटीलने आम्हाला त्रास दिला, महाडिकने आम्हाला त्रास दिला, जायपत्रेने आम्हाला त्रास दिला. प्रत्येक जण येऊन बोलत होता. मात्र यातला एकही पोलीस ऑफिसर समोर आला नाही. हम्म. जे कोण खांबे नावाचे जे अधिकारी होते, त्यांचा ॲटिट्यूड आणि त्यांचा उर्मटपणा, तर काय म्हणजे त्यांना असं वाटत होतं, की मी म्हणजे ब्रह्म आहे, या पद्धतीने. आणि या सगळ्यांमध्ये आम्ही त्यांना बेसिक प्रश्न विचारत होतो. बेसिक प्रश्नांची उत्तरं त्यांना देता येत नव्हती. हम्म. विशेष त्यांना याचंही भान नव्हतं, हा. की 2 कुटुंब, एक प्रमोदचं कुटुंब असं होतं, की आज संपदाचं 13वं करून ते आले होते आणि एक दुसरं कुटुंब होतं, ज्यांच्यामध्ये त्यांच्या अक्षरशः 12व्याचा विधी करून ती लोकं आलेली होती आणि ती सांगत होती, की आम्ही आमच्या माणसाचं ताट करून आलोय इकडे. हम्म. भाई इतक्या पद्धतीने, बरं याच्यावर काय राजकारण करायचंय आम्ही? हम्म. कसलं राजकारण करत आहोत मी बरे विचारतो आम्ही? मी विचारतो त्याच्याबद्दल. हा? अजितराव आहेत त्याच्याबद्दल मी त्यांना नंतर विचारतो, पण मला आधी सगळ्या बाजू समजून घेऊया. महिला डॉक्टरचा भाऊ आपल्या सोबत आहे आणि डॉक्टर ईश्वरी सुद्धा आपल्या सोबत आहेत. डॉक्टर, मी तुमच्याकडे येतो. डॉक्टर ईश्वरी, मला तुम्हाला विचारायचं आहे, आज डॉक्टरांनी ज्या प्रकारे काम बंद आंदोलन केलं, का तुम्ही हे काम बंद आंदोलन केलं? तुमच्या मनात कसली भीती आहे? तुम्ही आज रस्त्यावर उतरावं अशी परिस्थिती का निर्माण झाली असं तुम्हाला वाटलं? आम्ही 1 आठवडा वाट बघितली, की याच्यावर काही करतील शासन वगैरे, काही कारवाई होईल. पण काही झालं नाही. आणि दबाव होता. त्याच्यामुळे आम्हाला काहीही करता आंदोलनाला
उतरायचंच होतं, कारण काहीच हालचाली होत नव्हत्या. त्याच्यामुळे आम्हाला हे आंदोलन करावं लागलंय. तर सध्या आम्ही 2 दिवस ओपीडी सुविधा बंद करायचं ठेवलं आहे. त्याच्यानंतर जर काही कारवाई केल्या गेली नाही, तर पुढे आम्ही अजून आंदोलन जास्त हे करू, अपेक्षित अजून काय वाढवू. तुम्हाला कारवाई? तुम्हाला कारवाई अपेक्षित काय आहे? ज्यांनी दबाव टाकला त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, त्याचा तपास व्हायला हवा, काय तुमचं काय म्हणणं आहे? स्पेशल कारण अटक केली आहे ना इन्व्हेस्टिगेशन टीम दोघांना. स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम बसवली पाहिजे. ते पण एका महिला आय-पी-एस अध्यक्षतेखाली, आणि हे बरोबर होत आहे की नाही हे सगळं तपासणी करायला पाहिजे. नंतर जे पण कुटुंब आहे त्यांना 5 करोडची मदत करायला पाहिजे, असं आमचं हे आहे. बर. आणि जे पण बाकीचं आता अशा घटना वारंवार पुढे होऊ नाहीत याची पण काळजी घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी डॉक्टरांसाठी एक स्पेशल ऍक्ट काहीतरी काढायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टींचा उल्लेख करायला पाहिजे. जसं की मानसिक तणाव वगैरे जे पण असतात डॉक्टरांना, ते पण सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड करायला पाहिजे. याच्यामुळे वारंवार अशा घटना मग पुढे घडणार नाहीत. डॉक्टर ईश्वरी, मला एक प्रामाणिक उत्तर हवं आहे. हं. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही ड्युटी करत असता, खरं तर आज तुमचं योगदान खूप महत्त्वाचं आहे निवासी डॉक्टरांचं सगळीकडे, कारण तुम्ही खाजगी प्रॅक्टिस न करता ही सेवा देताय नागरिकांना, सामान्य नागरिकांना. ही सगळी आरोग्य यंत्रणा तुमच्यावरती टिकून आहे. पण असं करत असताना तुम्ही थेट लोकांशी संबंधित येता, म्हणजे अपघात झाला, मृत्यू झाला, हत्या झाली, जे काय असेल ते थेट तुमच्यापर्यंत येतं पहिल्यांदा. अशा वेळी तुमच्यावर दबाव येतो का? जे ह्या डॉक्टरच्या बद्दल घडलं खरंच अशा प्रकारची कॉमन प्रॅक्टिस आहे का? असं होतं का? हां. अशा प्रकारे रिपोर्ट बदलण्याच्यासाठी डॉक्टरांवर दबाव येत असतो का? तुम्हाला काय तुमचे सदस्य सांगतात, डॉक्टर काय सांगतात? बऱ्याच ठिकाणी अशी घटना होत असतात आणि अ, महिला डॉक्टर 48 आवर्स पण ऑन कॉल असतात, तर त्यांच्यासाठी हव्या त्या सुविधा पण नसतात तिथे, जे असायला पाहिजेत. आणि बऱ्याच ठिकाणी असे काही लोकं येतात आणि दबाव टाकतात आणि मोस्टली हे पी-एच-सी वगैरे या ठिकाणी या गोष्टी जास्त घडून येतात. कारण की तिथे एखादाच मेडिकल ऑफिसर ॲट अ टाईम असतो तिथे. जास्त लोकं नसतात, तर या गोष्टींवर होत असतात. बरं, पण अशा प्रकारचा दबाव हँडल करणं किंवा तुम्हाला मदतीसाठी कोण असतं? तेच मी सांगत आहे, मदतीसाठी कोणीच नसतं तिथे, कारण की अशा ठिकाणी बरेचदा एकच मेडिकल ऑफिसर असतो हां. आणि प्रत्येकदा कोणी ना कोणी मदतीसाठी असणे हे नाही आहे. आणि रात्रीच्या वेळेस तर खूप प्रॉब्लेम्स असतात. बऱ्याच ठिकाणी काही सुविधा नसतात, काही नसतात. नंतर रात्री कसलेही लोकं येऊ शकतात असल्या ठिकाणी, म्हणजे अ, दारू पिलेले हे ते. नंतर अ, त्याच्यामुळेच तर किती डॉक्टरांवर मारहाण होते, हे होते. लोकं व्यवस्थितपणे काय आहे ते पण सांगितल्या जात नाही. त्याच्यामुळे या घटना घडून येतात. या डॉक्टर आत्महत्येच्या नंतर महिला डॉक्टरांच्या मनात, निवासी डॉक्टरांच्या मनात काय उमटलेलं आहे? त्याची प्रतिक्रिया काय उमटलेली आहे? तुमच्या मनात एक भीती निर्माण झाली आहे. तुम्हाला काय वाटतंय त्याच्याबद्दल जरा सांगा? भीतीच आहे, कारण की रात्री ऑन कॉल असतात महिला डॉक्टर, तर त्यांना असुरक्षिततेचंच वातावरण निर्माण झालेलं आहे. हं. कारण की बऱ्याच कॉलेजमध्ये सिक्युरिटी सिस्टम्स नाही आहेत, कॅमेरे नाही आहे, ऑन कॉल रूम्स नसतात. अ, असे आणि लोकं येतात कधी एमर्जन्सी केसेस वगैरे होतात, तर अशा ठिकाणी पूर्ण सगळ्या सुविधा व्हायला पाहिजेत. तर बऱ्याच ठिकाणी नाही. त्यामुळे सगळ्या महिला डॉक्टरांमध्ये आधीपासूनच खूप असुरक्षिततेचं वातावरण आहे इथे. तर त्यांच्यासाठी अशी स्पेशल काहीतरी प्रोटेक्शन टीम वगैरे तिथे असायला पाहिजे. नक्कीच. आपल्यासोबत या पीडित महिला डॉक्टरचे भाऊ सुद्धा आहेत. एस-आय-टी नेमलेली आहे सरकारनं, तुमची मागणी होती. त्या मागणीच्या नंतर निर्णय घेतलेला आहे. तुम्ही समाधानी नाहीयेत असं दिसतंय. का समाधानी नाहीयेत? काय तुमचं नेमकं म्हणणं आहे? मागणी काय तुमची? सर, जशी आम्ही एस-आय-टीची मागणी केली होती, तर मुळात ही एस-आय-टी नसून हा जो तपास फलटण पोलीस येथील कर्मचारी करत आहेत, त्याच्या तपासावरील देखरेखीसाठी फक्त तेजस्वी सातपुते मॅमची नियुक्ती केली आहे. तर मुळात ही एस-आय-टीचा अर्थ होतो की एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम, हां. की जी पूर्णपणे या प्रकरणाची निपक्षपातीपणे सखोल चौकशी करेल आणि जे काही आरोपी आहेत त्या सर्वांना दोषी साबित करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करेल. पण ही एस-आय-टी स्थापन नसून ही फक्त एका महिला आय-पी-एस अधिकाऱ्यांची या तपासावरील देखरेखीसाठी नियुक्ती केली आहे असंच समजतं. ठीक त्यामुळे आहे. ही एस-आय-टी नाहीये आणि कुटुंबियाची भूमिका एस-आय-टीच्या मागणीबाबत ठाम आहे अजूनही. ठीक आहे. मी त्याचं उत्तर घेईन. सत्ताधारी
आपल्यासोबत आहेत प्रवक्ते, त्यांच्याकडून उत्तर घेतो. पण महबूब शेख, मला तुमच्याकडे यायचं, विचारायचं आहे तुम्हाला. तुम्ही गेल्या काही दिवसात सातत्यानं वेगवेगळ्या अशा प्रकारच्या केसेस सुद्धा समोर आणताय आणि तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला की ज्या पेननं ती सुसाईड नोट लिहिलेली असेल हातावरती, तो पेन कुठं आहे असं तुम्ही विचारलेला आहात. आतापर्यंत जो तपास करण्यात आलेला आहे त्या तपासाच्या बद्दल तुम्ही समाधानी का नाही आहात? सुप्रिया सुळे असं आज म्हणाल्या की हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय. असं का वाटतंय की हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय? असं विलास सर, आपण जर बघितलं तर पहिल्या दिवसापासून या कुटुंबाच्या नातेवाईक ज्यावेळेला तिथे गेले आणि त्यांना न सांगता डेड बॉडी ही बाहेर का आणली गेली, त्यांना किमान सांगायला पाहिजे होतं, ती आणली गेली. त्याच्यानंतर तिचा भाऊ पीएम रूम मध्ये त्याला पोस्टमॉर्टम करायला जायचंय, तर पोलिसांनी त्याला 2 वाजेपर्यंत दुपारी एफआयआर ला तिथं कॉपी घ्या म्हणून थांबून ठेवलं. म्हणजे एवढा वेळ लागतो एफआयआर पाहायला, म्हणजे तुम्ही काय लपवताय? दुसरं, तिचा व्हॉट्सअप सीन हा रात्री 11:13 आला. ही कुटुंबाला शंका आहे. 7:30ला तुम्ही बॉडी ताब्यात घेतली असं तुम्ही सांगताय. 9ला शेवटचं तिचं बोलणं झालं. 11च्या नंतर तिचा काही कॉन्टॅक्ट नाही. हे सगळं पोलीस रेकॉर्ड आहे. मग तिचा व्हॉट्सअपचा चॅट 11:13 कसा आला? आणि हे सगळं प्रकरण जे घडलं ते ह्यांच्या रणजित निंबाळकरांच्या संबंधित भोसलेच्या हॉटेलवरच का घडलं? तर तुम्ही 3 दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज कुटुंब जर मागतंय, त्यांना मिनिट टू मिनिट का तुम्ही फुटेज देत नाही? बघू द्या ना कुटुंबाला काय झालंय तर. आणि मुळात त्याची सुरुवात झाली जून पासून विलास सर. जून मध्ये तिने तक्रार केलेली की जुलैमध्ये तर तिने ज्या जॉब दिला चौकशी समितीवर, तिने तक्रार केली. तिच्या तक्रारीची काही दखल नाही घेतली. उलट तिच्यावर पोलिसांनी कंप्लेंट केली आणि तिने जो जॉब दिलाय ना, त्यातले अनेक मुद्दे मी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. फक्त एक मुद्दा मी सांगतो. शेवटी ती असं म्हणते की हा त्रास आता मला सहन होत नाही. याच्यातून काही अनुचित प्रकार झाला तर याला सर्वस्वी हे सर्व लोक आणि पोलीस प्रशासन जबाबदार असेल. त्या सोसायटीमध्ये ती एक खासदार आणि 2 पीएचं नाव घेते. जायपत्रे, पाटील, बदले हे कशा पद्धतीने तिला छळतायत, धुमाळ कशा पद्धतीने छळतायत, हे सगळं तिने सांगितलं. एवढ्या तक्रारी केलेल्या असताना जी मुलगी लढावई आहे, जी मुलगी एवढ्या तक्रारी करते, ह्या सगळ्या सिस्टीम मध्ये ज्या वेळेला तिला खोटे फिटनेस, बरं बाब गंभीर आहे, खोटे फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी एखाद्या डॉक्टरवर दबाव येतो आणि ते डॉक्टर त्या ठिकाणी जाऊन सांगतायत की माझ्यावर खोटा फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव आहे. ही बाब काय छोटी आहे? ज्या वेळेला मी बोलतो, सुषमाताई बोलतात, तर माझ्यासारख्याला चमडे काढील अशी भाषा करते ह्या निंबाळकरांचे कार्यकर्ते, चमडे लोंबविल. तर माझ्यासारख्याला अशी भाषा, माझा जर उत्तर येत असतील, एवढा माज जर असेल, तर तुम्ही विचार करा तिथं सर्वसामान्य माणसाचं काय. आणि एसआयटी नेमण्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली. आम्ही सगळ्या नेत्यांनी, लोकांनी त्यांचं अभिनंदन केलं. पण ज्यावेळेला पत्र हातात आलं त्यावेळेला काय आलं, तर तुम्ही देखरेख खाली तेजस्वी सातपुतेचा तपास करताय. ठीक आहे, मी विचारतो. अजित चव्हाण आपल्या सोबत आहेत. वेळेची मर्यादा आहे कारण आज आपण ती पत्रकार परिषद दाखवल्यामुळे वेळ खूप तिकडे गेला. हा प्लीज पटकन. एकच मिनिट सांगतो. देखरेखीखाली तपास समिती हे सीआरपीसीच्या कोणत्या कलमाखाली त्या कमिशनरने ऑर्डर काढली, एवढं मला त्यांनी फक्त सांगावं. आतापर्यंत अशी पुढे ऑर्डर झालेली नाही. साधा बीडला विनयभंग झाला तुम्ही तिथे एसआयटी नेमली, काय हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. मग इथं तर एवढा आक्रोश होतोय, नातेवाईक त्या ठिकाणी मागणी करतायत, भाऊ मागणी करतो, तुम्ही एसआयटी का स्थापन करत नाही, का त्याला बघत जाताय? ठीक आहे, मी थेट उत्तर घेतो. अजितराव, तुम्ही सगळ्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे. या सगळ्यांचं समाधान होणं गरजेचं आहे. एसआयटीची स्थापना झाली, सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं, पण अशी एसआयटी का, हा सगळ्यांचा सवाल आहे. विलासजी, अतिशय नम्रपणे आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला मी सांगू इच्छितो की सरकारनं प्रत्येक विषयामध्ये या बाबतीतल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या तातडीनं पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात केल्या देखील आहेत. त्याच्यामध्ये काही सूचना असतील तर त्या देखील आपण करू. पण विलासजी, आपली पत्रकार म्हणून एक जबाबदारी मी आपल्याला आठवण करून देतो की व्यवस्थेवरचा विश्वास उडता कामा नये. ईश्वरी ताईला मला आता सांगायचं आहे, ती मार्डची प्रतिनिधी इथे म्हणून आहे. ताई, तू ज्या मागण्यांच्या बाबतीमध्ये सांगितलं की या मागण्या आमच्या आहेत आणि म्हणून आम्ही 2 दिवस ओपीडी मध्ये गोरगरीब पेशंट्सना पाहिलं नाही, ताई थोडी माहिती घे. या विषयामध्ये जे कोण आरोपी आहेत त्या आरोपींवरती कडक कारवाई करून त्या आरोपींची पोलीस कोठडी घेऊन त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांची आता रवानगी झालेली आहे. एकही याच्यातला माणूस बाहेर नाही. तू म्हणालीस की याच्यामध्ये आम्हाला आयपीएस दर्जाचे अधिकारी पाहिजे. तेजस्वी सातपुते ज्यांनी पूर्वी या जिल्ह्याचा कारभार हाकलाय त्यांना आयपीएस अधिकारी म्हणून तिथं तातडीनं दिलेलं आहे.
एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची ही आत्महत्या आहे. शासनानं अत्यंत गांभीर्यानं हे घेतलंय. जर यांची मागणी असेल की त्यांच्या टीमनं तपास करावा, त्यांची टीम त्या पद्धतीनं तपास करेल. ईश्वरीताई, शासन हे सगळं करतंय, ज्या आपल्या मागण्या आहे. मी तर खरं तर म्हणजे प्रशासन ज्या काही चुका करत असेल, आमचे बंधू महबूब शेख यांनी सुद्धा सांगाव्यात, सुषमाताई आज तिथे गेलेल्या होत्या, त्यांनी सुद्धा सांगाव्या, प्रशासनाला पाठीशी घालता येणार नाही. पण एक जबाबदारी आपली सुद्धा अशी आहे की व्यवस्थेवरचा विश्वास उठणार नाही. म्हणजे या कार्यक्रमामध्येच ते स्पष्ट झालं की कार्यक्रमामध्ये आपल्या मागण्यांसाठी जे लोक इथं चर्चेला बसलेत हे ऑलरेडी शासनानं केलेले आहे. असं असताना या मागण्या आहेत म्हणून आम्ही 2 दिवस ओपीडी बंद केली. मला असं वाटतं या विषयामध्ये की ठीक आहे, राजकारण निश्चितपणे करा, पण व्यवस्थेवरचा विश्वासच उडून जाईल. ठीक आहे. सुषमाताई वेळ कमी आहे, माझ्याकडे वेळ कमी आहे. एक पटकन कमेंट घेतो. कृपया करू नका. मला एवढंच सांगायचं याच्यामध्ये, कोणीच प्रशासनाला पाठीशी घालत नाही. आज सुषमाताई, आपण सुद्धा जे काही पोलीस स्टेशनच्या समोर बसला इतके तास, आपण ज्या सूचना केल्या त्या सगळ्याला पोलीस होच म्हणाले, ते करणार आहेत. आणि तुम्ही त्या सूचना ज्या केल्या त्या ऑलरेडी आधीच प्रशासनानं तिथल्या सगळं ते केलेलं आहे. मला असं वाटतं या विषयामध्ये मग तो पेनच कुठे गेला, इतर काय कसं केलं, परिवाराचं काय पटकन एक कमेंट घेतो. वेळ अजितजी, आम्ही आज स्पेसिफिक 5 गोष्टी घेऊन गेलो होतो. अजितजी, आज आम्ही स्पेसिफिक 5 गोष्टी घेऊन गेलो होतो. त्या 5 गोष्टींमध्ये महत्वाचं पहिली आमची मागणी जी होती की 4 पाणी जे पत्र आहे त्याला मृत्यूपूर्व जबाब म्हणून ट्रीट करा आणि त्यातल्या 6 लोकांच्या चौकशींना तुम्ही रडारवर घ्या. 6 लोक. आणि तुमचे डीवायएसपी असं सांगत होते, डीवायएसपी खांबे सांगत होते की ही बाब माझ्या अधिकार कक्षेतली नाही. म्हटलं मग कशाला तपास करताय? आम्ही दुसरी गोष्ट असं सांगतो. ऐका ना, अरे ऐका, दुसरा मुद्दा नाही, थांबा, दुसरा मुद्दा ऐका. ऐका, गडबड करू नका. ऐका जरा. अजितराव, त्यांचं म्हणणं एकदा ऐका, मी येतो. जरा ऐकायची मानसिकता ठेवा. जरा ऐकायची मानसिकता ठेवा, असं करू नका. ऐकायची मानसिकता ठेवा, असं करू नका. ऐकायची मानसिकता ठेवा. ऐकायची मानसिकता ठेवा. अजितराव, थांबा. जरा ऐकायची मानसिकता ठेवा तुम्ही. ताई, तुम्ही सलग बोला. फक्त 1 मिनिट उरलाय. आज काय झालं, आपल्याला वेळच उरला नाही. परंतु जाणीवपूर्वक वेळ संपेल अशा पद्धतीने जे तुमचं बोलणं चालू आहे ते आमच्या लक्षात येते. अजितजी, तुम्ही जाणीवपूर्वक वेळ संपेल अशा हिशोबाने गोंगाट करताय. अजितजी, तुम्ही माफ करा. आज पत्रकार परिषद दाखवण्याच्या याच्यामध्ये आपला वेळ खूप गेला. आपल्याला चर्चेला वेळ कमी मिळालेला आहे. मी महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांची माफी मागतो, कारण ही चर्चा आता सुरू होत असताना मी थांबवतोय. मला माहिती आहे तुम्हाला आवडणार नाहीये हे, कारण लगेच प्रतिक्रिया सगळ्यांच्या यायला सुरुवात झालेली आहे. मी माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो त्याच्यासाठी. वेळ कमी पडलेला आहे. मी पाहुण्यांची सुद्धा माफी मागतो की आज तुम्ही मुद्दे मांडत असताना ही थांबवावी लागते. वेळेच्या अभावी आपल्याला हे थांबवावं लागतंय. पण या मुद्द्यावरती आपण चर्चा नक्की करूया पुढच्या सेगमेंटमध्ये सुद्धा. पण एक गोष्ट आहे की आता या प्रकरणामध्ये जे वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत त्याच्यातून संशय अधिक गडद होत आहेत. आशा करूया की या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. पण प्रेक्षकांचं काय मत आहे पटकन एकदा जाणून घेऊया. डॉक्टर प्रकरण दडपलं जात आहे, हा जो सुप्रिया सुळे यांच्याकडून आरोप करण्यात आला त्या तथ्य आहे का, हा प्रश्न आपण विचारला होता. तर 92% लोक म्हणतायत होय, 8% लोक नाही असं म्हणतायत. लोकांच्या मनातली ही जी भावना आहे ना, त्या भावनेला खऱ्या अर्थानं कृतीतून उत्तर देणं अपेक्षित आहे आणि ते कृतीतून उत्तर द्यायला हवं. या प्रकरणाला केवळ चॅटिंग आणि ती 2 माणसं एवढ्यापुरतं मर्यादित न ठेवता कोण कोण दबाव आणत होतं ते सगळे या चौकशीच्या फेऱ्यात जोपर्यंत येणार नाहीत त्यांची चौकशी होणार नाही. चौकशीतून ते निर्दोष असतील तर सोडून द्या, पण चौकशी तर व्हायला हवी. कोण कोण तिला छळलं होतं आणि असं खरंच एखादं रॅकेट काम करत होतं का याची चर्चा व्हायला हवी. आज या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.